नमस्कार. आजचा व्हिडिओ म्हणजे सिव्हिलाइज ब्लाऊजचा पेपर पॅटर्न अगदी सोप्या पद्धतीत आणि वेगळ्या पद्धतीत बघूया. त्यामध्ये कोणता बदल करणार आणि कसा करायचा आहे हे समजून घ्या. प्रॉपर ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्ही व्हिडिओला स्किप न करता चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर आपण हा कार्डशीट पेपर घेतला आहे. कार्डशीट पेपर डबल घडीचा घेतला आहे आणि सुरुवातीला आपण उंची घेतली ब्लाऊजची. इथं शोल्डरचं माप घ्यायचं आहे. तर आता हे 32 छातीचं 5.25 इंच घेतलेलं आहे आणि गळाखोली आपण 2.25 इंच घ्यायची. तर तुम्हाला कमी भागाची पट्टी पाहिजे हवी असेल तर त्यासाठी आपण हे अंतर शोल्डर कमी घ्यायचं, गळाखोली कमी घ्यायची. जर तुम्हाला मोठी पट्टीचं शिवलेस ब्लाऊज शिवायला आलं, मोठी पट्टी पाहिजे रेग्युलर, तर आपण 5.25 घ्यायचं आहे आणि गळाखोली 2.25 घ्यायचं आहे. तर छोटी हवी असेल तर तुम्ही 4.5 घ्या आणि 2 इंच गळाखोली घ्या. हे माप प्रॉपर ठेवा. बाकी काही कुठे बदल करायचा नाही. 2.5 इंचपर्यंत ही मधली पट्टी आपण घेऊ शकतो. 1 इंच तर 2.5 इंचपर्यंत असते. तर या पद्धतीने मापे टाका. तुमचं ब्लाऊज कुठेही चुकणार नाही. तर मधली पट्टी प्रत्येक कस्टमरची आवडीनुसार घ्यायची असते. मग त्यासाठी आपण गळाखोलीचं माप कमी करायचं, शोल्डरचं माप कमी करायचं आहे. जर मोठी पट्टी हवी असेल तर शोल्डर मोठं घ्या, गळाखोली थोडी मोठी घ्या. हेच बदल करायचं आहे, बाकी काही नाही. पुढचा गळा 6 इंचचाच घ्यायचा आहे आणि मुंडा 5.5 इंचचा घेतला आहे. आपण इथं काय केलं आहे, हे अंतर मोजून घ्यायचं आहे. अंतर मोजल्यानंतर आपण इथं छातीचा चौथा घेणार आहे. 32 छातीचा चौथा 8 आणि अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 9.5ची पूर्ण घडी आलेली. तर आपण खालीसुद्धा 14 इंचचं माप घेऊन ही छातीची घडी घेतली, 14 इंचचं माप घेतलं आहे. हे अंतर पूर्ण जोडून घ्यायचं. चौकोनी बॉक्स तयार करून घेतला आहे. चौकोनी बॉक्स तयार केला आहे आणि ही तिरपी रेष आपण मागच्या भागासाठी मी तुम्हाला देऊन ठेवली. मागच्या भागाला कमरेला तिरपी रेष द्यायचीच आहे. आता हे प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे म्हणून पुढच्या भागाला द्यायची नाही. जर कटोरीचं हवं असेल असतं तर आपण तिरपी रेष देणार. तर मुंड्यांची 1.25 इंच, पुढचा 1.25 इंच. तर आपण मुंडा इथं 1.25 इंच पुढे घेतो प्रत्येक ब्लाऊजला. तर म्हणून सिव्हलेस ब्लाऊजला घ्यायचं नाही, डायरेक्ट आकार द्यायचा आहे. सिव्हलेस ब्लाऊजला पुढे जर आपण आकार दिला तर ब्लाऊज असं घातल्यावर मुंड्याजवळ पुढे असं झुकतं, ओढल्यासारखं होतं. त्यासाठी तो आकार द्यायचा नाही, डायरेक्ट आकार द्यायचा आहे. आता हा पुढचा गळा चौकोन बॉक्स तयार करून घेतला आहे आणि गोल आकार देऊन घेतला आहे. त्यामध्ये तुम्ही मागच्या हुकांचं सुद्धा ब्लाऊज शिवण तयार करू शकता. पुढे बंद घ्यायचं आहे आणि मागचे हुकं घ्यायचे. तर आता इथे शोल्डरमध्ये बघा, तुम्हाला 1 इंच 1.5 इंच तुम्हाला सांगितलेलीच आयडिया. जर कमी पट्टीची हवी असेल तर शोल्डरचं माप कमी घ्या, गळाखोलीचं माप कमी घ्या. हीच पद्धत नेमकी तुम्ही वापर करा. तुमचा ब्लाऊज कुठेही चुकणार नाही. काही काही महिला खूप मोठी शोल्डर घेता, कधी कधी खूप कमी घेता, त्यासाठी ही पूर्ण ब्लाऊज चुकतं. आता इथं आपण हे माप घेतलं आहे 3.5 इंच. तर ते तुम्हाला जमत नसेल तर डायरेक्ट शोल्डरचा मध्ये घ्या आणि इथं 10 इंच घेतलं आहे म्हणजे 4 इंचचं पूर्ण आलं आहे. 14 इंचची आपण उंची घेतली म्हणून 4 इंच आले. जर 15 उंची घेतले 4.5 इंच आलं असतं. तर उंचीनुसार हे मापे टाकायचे. का असं नाही का पेपर पॅटर्न तुम्हाला दाखवलं आहे आणि त्याचप्रमाणे आपलं ब्लाऊज आलंच पाहिजे, तसं नाही. उंची वाढली ब्लाऊजचे मापे वाढतात, उंची कमी असली तर आपलं ब्लाऊजचे मापे वेगळे बदल होतो. तर लक्षात ठेवा, तुम्ही कितीही पेपर पॅटर्न बघा, पण तुम्हाला जे हे प्रॉपर मापे आपल्या कॅल्क्युलेशनने जर केले नाही तर तुमचं ब्लाऊज बरोबर येणारच नाही. तर आपल्या स्वतःच्या बुद्धीने हे कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि हे मापे टाकायचे. तर या पद्धतीने तुम्ही पेपर पॅटर्न काढून बघा. नवीन बघणारे असतील त्यांनी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. बऱ्याचशा महिलांना पेपर पॅटर्न काढता येतो, शिवण करता येतो, पण ब्लाऊज घातल्यानंतर ते बसतच नाही. तर त्यासाठी हे तुम्ही मापे लक्षात घ्या आणि ते मापे कुठे चुकताय हे पण समजून घ्या. जर तुमचं कुठे चुकत असेल तर मला नक्की कमेंट करा. मी त्यावर परत व्हिडिओ तयार करेल आणि तुम्हाला समजून सांगेल की नेमकं तुम्ही कुठे काय बदल करायचा आहे. तर हे समजून घ्या. बरेचसे व्हिडिओ महिला टाकत असतात यूट्यूबला, पण काही नाही, त्या पद्धतीने तुम्ही करून बघा, ब्लाऊज व्यवस्थित येत नाही. तुम्हाला हे मापे घेण्याची पद्धत समजून घ्या. कुठे काय करायचं, कसं करायचं आहे आणि कोणतेही मापे कुठे बदल करायचा, यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण ब्लाऊज शिवून अंगात घालून बघा आणि मग तुम्ही मला कळवा की ताई ब्लाऊज कसं बसलं. मी तुमच्या कमेंटवर परत व्हिडिओ तयार करेल.
बऱ्याच महिला काय करता, हे शोल्डर उतरण्याचे खूप प्रॉब्लेम येत आहे, खूप कमेंट करताय खूप साऱ्या. त्यासाठी मी बऱ्याच ताईंना सांगितले की माझं पेपर पॅटर्न वापरा आणि माझ्याच पद्धतीने शिवण करा, तुमचं शोल्डर उतरणारच नाही आणि कस्टमरसुद्धा खुश राहतं ना. आपण जर व्यवस्थित ब्लाऊज शिवण तयार करून दिलं तर आपल्याला पैसेही मिळतात, कस्टमरचे आपले ब्लाऊजही जास्त मिळतात. बऱ्याच महिला गरजू असतात, त्यांचे आपले 2 पैसे मिळतात आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करता. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.